आज सकाळी 6 वाजता अक्षी साखर येथे बिबट्याने चहाच्या टपरीत असलेल्या एका माणसावर झडप घातली व त्यात तो जखमी झाला। त्याचबरोबर त्याने अजून एका व्यक्तीवर हल्ला केला आणि एका कुत्र्याला पण त्याने मारले आहे। बिबट्या सकाळी 6च्या दरम्यान आला होता, ते सीसीटीव्हीत सुद्धा कैद झालेले आहे। त्यानंतर तिकडे माणसं जमायला सुरुवात झाली। आज सकाळी त्या बिबट्याने ज्यांच्यावर हल्ला केला त्या आनंद निषाद यांची प्रतिक्रिया आपण बघूया। चाय बनाया, उसके बाद बटाटा बैठ के छिल रहा था, वो आराम से अंदर आया, घुसा। टाइम हो रहा था 5:55। उसके बाद मेरे गला पकड़ने के लिए झपटा, मैं अपने हाथ से उसको ढकेला, फिर भी एक दांत इधर लगा, एक दांत इधर, एक दांत सिर में, और फिर इधर एक पंजा मारा है। उसके बाद छलांग मार के ऊपर से निकल गया। मेरा नाम आनंद कुमार निषाद। आता येथे पोलीस गावकरी जमलेले आहेत। ड्रोनद्वारे व्हिडिओ कॅप्चर करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण झाडी घनदाट असल्यामुळे व्हिडिओ कॅप्चर करण्यात अपयश आले। अक्षी साखर येथे मत्स्य व्यवसायात लाखोंची उलाढाल होते, त्यामुळे बऱ्याच प्रमाणात परप्रांतीय सुद्धा इथे काम करतात। इथे वन विभागाची पण टीम आली आणि पोलीस वारंवार सेफ्टीसाठी अनाउन्समेंट करत होते। विनम्र आवाहन करण्यात येत आहे की इथे कृपया गर्दी करू नका, इथे थांबू नका। लवकरच रेस्क्यू टीम आता इथे जागेवरती पोहोचणार आहे, ते त्यांचं सर्च ऑपरेशन आणि पुढील कारवाई करणार आहे। तर कुणी कृपया या ठिकाणी गर्दी करू नका, गोंधळ करू नका, याप्रमाणे आपणास आवाहन करण्यात येत आहे। वन विभागाचे जे वनरक्षक वनपाल स्टाफ आहे त्यांनी कृपया या ठिकाणचा जो रस्ता आहे तो मोकळा करत घ्या। कुठलेही वाहन या रस्त्यावरती उभे राहणार नाही याची दक्षता घ्या, आपली जागा सोडू नका। आता इथे वन विभागाची रेस्क्यू टीम सुद्धा आलेली आहे आणि आता बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होतील। याच ठिकाणी सकाळी बिबट्याने हल्ला केला होता। अरे अंदर से कूदा इधर आया, आनंद को अटैक किया उसने। आता आपण काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया बघूया। आठवड्यामध्ये काल 11/2/2025 पासून आपल्याकडे वाघाचा प्रादुर्भाव चालू आहे। प्रादुर्भाव झाल्यापासून आम्ही लगेचच आपल्या वन विभागाला कॉन्टॅक्ट केलेला होता। वन विभागसुद्धा आलेला आहे आणि कालपासून पूर्णपणे टीम वन विभागाची आपल्याकडे शोध मोहीम चालू आहे, पण अजूनपर्यंत काय सापडला नाही। कालचा दिवस एक सुना गेला। त्याच्यानंतर आज ठीक सकाळी 5:55 एक आमच्या इथे वडापाव किंवा नाश्ता पाणी देणारा जो एक युपीचा भैया आहे, आनंद निषाद त्याचं नाव आहे, त्याच्यावरती हल्ला करून त्याच्यानंतर आमच्या इथे जाळी शिलाईला येणारे माणसं आहेत त्यांच्यासुद्धा एक हल्ला केला आहे। असा 2 माणसांवर जोरदार हल्ला हा बिबट्याने केला आहे आणि आता पूर्ण रेस्क्यू टीम आमच्या साखर कोलीवाड्यात उपस्थित राहून त्याचा एक बंदोबस्त म्हणून शोध चालू आहे। तसेच मी ग्रामसेवक अक्षी ग्रामसेवक गावकऱ्यांना एक विनंती करतो की कोणी पॅनिक होऊ नये, तसेच लहान मुलांना कोणी बाहेर सोडू नये। आता आपण जे रेस्क्यू टीम येणार आहे फॉरेस्ट ऑफिसची, त्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य करून जोपर्यंत बिबट्या जेरबंद होत नाही, आपण आता एक पत्रव्यवहार करतो वन विभागाला की जोपर्यंत बिबट्या जेरबंद होत नाही तोपर्यंत त्यांनी इथून जाऊ नये किंवा रेस्क्यू टीमचं हलू नये। आपण नक्की लवकर बिबट्या जेरबंद करू व सगळे आपण सुटकेचा श्वास सोडू आपण। लवकरच हा बिबट्या जेरबंद होईल, पण तोपर्यंत सर्वांनी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्यावी।